पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 9.5 वर्षाच्या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. 18 ऑगस्ट रोजी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान मुलीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी साहिल खैरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. घटनेचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करतात. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. विविध पुरावे आणि घटनेशी संबंधित बाबींची पडताळणी केली जाते. दरम्यान या घटनेनंतर पिंपळवंडी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून दोष सिद्ध झाल्यास आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नमस्कार. काल दिनांक 18/8/2026 रोजी जुन्नर तालुक्यात आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हाती पिंपळवंडी नावाच्या गावात दुपारी 2च्या दरम्यान एक 25 वर्षाच्या युवकाने त्याचे प्रिय समाजाच्या एक 10 वर्षाची मुलगी जे त्याचे घराची शेजारी राहत होती आणि त्याची ओळखीची होती, त्याला ते पेरू खायचे या नावाने तो शेताकडे घेऊन गेला आणि गावी बाहेर साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे जाऊन शेतात ऊसाची शेत आणि पाण्याचा एक ओढा आहे, त्याच्याजवळ त्याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि लैंगिक अत्याचार केल्या आणि त्याची हत्या करून टाकली. याबाबत घरच्याने ज्यावेळी मुलगी संध्याकाळी 4-5 वाजता घरी दिसली नाही, त्याचा आजूबाजू शोध सुरू केल्यानंतर त्यांनी साधारण 6 वाजताच्या दरम्यान 6 ते 7 दरम्यान ते पोलिसाला इन्फॉर्म केले. तर तात्काळ जे आलेफाटा पोलीस होती ते त्यांनी मुलीचा शोध सुरू केला आणि त्याचे पॅरलल जे आहे ते जे एक अपहरण, लहान मुलीचं जे अपहरण आहे BNX 37(2) प्रमाणे ते गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री 8:30 वाजता हे गुन्हा आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. पण त्याचे अगोदर ही जी टीम आहे त्या गावाचं आणि आजूबाजूच्या परिसरात मुलीचा शोध घेत होती, म्हणून मुलीचे जे गावाचे लोकांचे कडे विचारपूस अधिक केली तर एका ठिकाणी आम्हाला क्लू मिळाला होता की मुलगी मुलाबरोबर दिवसात कुठेतरी दिसली होती, म्हणून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. मग त्यांनी कबुली दिली की अशा प्रकारे त्यांनी त्याची रेप विथ मर्डर केलेला आहे आणि मग त्याचे नंतर त्याच्याकडून पुढे माहिती घेऊन आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली. या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भया आहे त्याच्या शव जे आहे ते मिळून आला आणि त्याच्यानंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला. गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली. पुण्यात कलमवाढ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला आणि जे निर्भया आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आज सकाळी झालेला आहे. पोस्टमॉर्टमची जी प्रक्रिया आहे ते सध्या चालू आहे. गावाचे लोकांचे जे प्रश्न होते त्याच्याशी आम्ही स्वतः भेटलो आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलं आहे की ही जे वाईट घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना, त्याच्यात आम्ही 15 दिवसाचे आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल याबाबत त्यांना सांगण्यात आले.